मालवण पुतळा प्रकरणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सरकारला घरचा आहेर दिला, तर दुसरीकडे शिल्पकार आपटे अजूनही सापडत नसल्यानं पोलिसांच्या कारभारावर शंका वर्तवली जाते। मालवणातील पुतळा दुर्घटनेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। मुंबईतल्या एका बांधकामाचं उदाहरण देत जर स्टेनलेस स्टीलचा वापर झाला असता तर पुतळा कोसळला नसता असं गडकरींनी म्हटलंय। त्यामुळे वादळी वाऱ्यानं पुतळा पडला, गंज लागून पुतळा पडला किंवा नैसर्गिक कारणांनी पुतळा पडला, या तीन सत्ताधारी नेत्यांच्या दाव्यांना अप्रत्यक्षपणे गडकरींनीच खोडून काढलाय। मैं जब मुंबई में 55 फ्लाईओवर बना रहा था तो एक व्यक्ति ने मुझे मूर्ख बनाया था। उसने एक पाउडर कोटिंग करके हरे रंग का लोहा देके बोला ये रस्ट नहीं लगेगा, और मैं विश्वास रखा, लगा, रस्टिंग हुआ। तो अभी ऐसा है कि जहां 30 किलोमीटर समुद्र के बाजू में है वहां स्टेनलेस स्टील यूज किए बिना पर्याय नहीं है। अगर वो शिवाजी का पुतला अगर स्टेनलेस स्टील यूज होता तो 100% वो नहीं गिरता। आप मुंबई में देखो, कितना भी अच्छा काम करो, समुद्र के बाजू में जो बिल्डिंग है वो जल्दी उसमें रस्टिंग लग जाता है। माझा स्वतःचा अनेक वर्षाचा अनुभव आहे। एखादं काम ते घेतलं तर ते बारकाईनं काम करतात, त्या कामामध्ये ते स्वतःला गुंतवून घेतात आणि कामाचा दर्जा चांगला राहील याची काळजी घेतात। आज देशामध्ये अनेक ठिकाणचे रस्ते दिवसेंदिवस रस्ते सुधारत आहेत आणि त्या सुधारणेमध्ये गडकरींचं योगदान आहे हे आम्ही पार्लमेंटमध्ये सुद्धा सांगतो। इथं काही राजकारण आणण्याचं काही कारण नाही आणि त्यामुळे त्यांनी मत व्यक्त केलं असेल तर जाणकाराचा सल्ला घेऊन त्यांनी मत व्यक्त केलं असेल। दुसरीकडे शिल्पकार आपटेला सरकारनंच फरार केल्याची शंका विरोधक व्यक्त करतायत। अनेक शोध पथकं मागावर आहेत, तरी 9 दिवस उलटूनही आपटेचा शोध का लागला नाही यावरून सरकारवर टीका होते। 26 ऑगस्टला शिवरायांचा पुतळा कोसळला, त्याच रात्री शिल्पकार आपटेवर गुन्हा दाखल झाला। 27 ऑगस्टला त्यानं माध्यमांना प्रतिक्रिया दिली, त्यानंतर तो फरार झाला। तेव्हापासून आपटेच्या घराबाहेर 2 पोलीस, घराखाली 3 अशी 5 जणांची तुकडी 24 तास पहारा देते। याशिवाय आपटेच्या शोधात कल्याण क्राईम ब्रांचचं पथक, कल्याणमधील बाजारपेठ पोलीस स्टेशनचं पथक, सिंधुदुर्ग क्राईम ब्रांचचं पथक, मोबाईल ट्रेस करणाऱ्या टीमची 2 पथकं, अलिबाग स्थानिक शाखेचं पथक अहोरात्र आपटेचा शोध घेत असल्याचं सांगितलं जात आहे। तरीही आपटेचा अद्यापही साधा मागमूसही लागलेला नाही। नाही, आपटे भेटत का नाही सांगावं ना। म्हणजे जर आपटे सापडत नसतील की लुकआउट नोटीस जारी केली याचा अर्थ पोलिसांच्या हातात तो लागत नाही आणि पळून गेले नसतील आणि महाराष्ट्रात असेल तर त्यांना लपण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा मंत्रालयाचा 6वा मजला असेल, वर्षा असेल। मी त्या संदर्भातले एक फोटोची मालिकाच प्रसिद्ध केली होती मुख्यमंत्र्यांबरोबरच्या। या पुतळ्याच्या निर्मितीसाठी जे बजेट, ते बजेट कुठे गेलंय त्यांनाच माहिती। हा पुतळा फक्त 10 ते 15 लाखातच बनवला। दरम्यान याच वादात फडणवीसांनी सुरतेच्या लुटीवरून केलेल्या विधानाचा देखील वाद रंगलाय। त्यावर आता ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। विधानाआधी नेत्यांना इतिहास वाचनाचा सल्लाही त्यांनी दिलाय। इतने सालों तक इसी कांग्रेस ने हमको पढ़ाया कि छत्रपति शिवाजी महाराज ने सूरत लूटी। छत्रपति शिवाजी महाराज ने कभी भी सूरत नहीं लूटी थी, और सूरत के लोगों ने छत्रपति शिवाजी महाराज का पुतला वहाँ लगाया, तो इतना सम्मान महाराज का वहाँ पर था। बावजूद इसके इन्होंने हमको पढ़ाया कि छत्रपति शिवाजी महाराज ने सूरत लूटी। क्या इसकी माफ़ी कांग्रेस पार्टी मांगेगी? महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं, पण सूरत कधी त्यांनी लुटली नव्हती। पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते, अशा प्रकारचा इतिहास आम्हाला इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला त्याला माफी मागायला सांगणार आहात की केवळ खुर्ची करता त्यांचा मिंधे पण स्वीकारणार आहात हे सांगितलं पाहिजे। स्वराज्यावर तुम्ही हल्ले करताय, आम्हाला प्रतिकार करावा लागतो, त्यासाठी फौजा ठेवाव्या लागतात। त्या फौजेचा खर्च तुम्ही सहजासहजी देणार नाही, आणि म्हणून शिवाजी महाराजांनी सुरत लुटली की ज्याच्यातून सिंधुदुर्गसारखा बलदंड किल्ला आणि अनेक किल्ले बांधले। शिवाजी महाराजांनी 111 किल्ले केले। अहो वाचा, इतिहास वाचा, खूप गोष्टी तुम्हाला
समजतील आणि अशा प्रकारचा इतिहास स्वतः करून सांगू नका. फार दुःख होते आम्हाला. दरम्यान 9 दिवसांपासूनही आपटेचा कुठेच थांगपत्ता न लागल्यामुळं त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. एखादा व्यक्ती वॉन्टेड असूनही अनेक दिवस सापडत नसेल किंवा आरोपीची देशाबाहेर पलायनाची शंका यंत्रणेला असेल तर अशा स्थितीत लुकआउट नोटीस जारी केली जाते. लुकआउट नोटीसमुळे देशाच्या सीमेबाहेर जाण्याची जी ठिकाणं आहेत म्हणजेच विमानतळ, समुद्री मार्ग, बंदरे किंवा प्रत्यक्ष बॉर्डर इथल्या यंत्रणांना फरार आरोपीची माहिती दिली जाते. संबंधित व्यक्ती दिसल्यास तातडीनं यंत्रणांना कळवण्याची किंवा आरोपीला ताब्यात घेण्याचे निर्देश लुकआउट नोटीसमधून दिले जातात. सुनील जाधवसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.